तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. आता सरकारच्या माध्यमातून समोर आलेले आहेत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये हप्ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळला आहे. निवडणुकीचा निकाल लागला आणि विजयाचा गुलाल उधळल्यानंतर शिंदे साहेबांनी सर्वात पहिले काम केले ते म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे. तर हे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये व कोणकोणत्या शहरांमध्ये पाठवले आहेत याची पूर्ण माहिती आपण या महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. महिलांना 1500 रुपये नव्हे तर थेट 3000 रुपयांचा लाभ मिळत आहे. डिसेंबरचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याचे 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये बँकिंग सर्व्हर अपडेट आहेत अशाच 8 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत. तुमच्याही जिल्ह्याचे नाव या 8 जिल्ह्यांमध्ये आहे का हे एकदा तपासून पहा. लाडक्या बहिणींनो, आज पहिला टप्पा सुरू झाला असून एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळला आहे. निवडणुकीच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच सरकारने तातडीने तिजोरी उघडली असून हप्त्यांचे वितरण सुरू केले आहे. बहिणींनो, तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला असेल. तुमच्या मोबाईलवर अजूनपर्यंत पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर रात्रीपर्यंत तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो. कारण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले आहे की बहिणींना दिलेला शब्द आम्ही पाळला असून ही योजना फक्त निवडणुकांपुरती नसून कायमस्वरूपी राहणार आहे. याचाच पुरावा म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपयांची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही कारणास्तव डिसेंबरचा हप्ता तांत्रिक अडचणींमुळे अडला होता, परंतु आता जानेवारीच्या हप्त्यासोबतच डिसेंबरचा हप्ता देखील वितरित करण्यात येत आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विशेष पत्रकार परिषद घेऊन लाडकी बहीण योजनेबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा जमा होणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी आनंदात 8 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू केले. तसेच फेब्रुवारीचा हप्ता देखील 2100 रुपयांचा देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील महिन्याचे पैसे वेळेवर मिळावेत यासाठी बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ज्या महिलांचे अर्ज अपात्र ठरले होते किंवा ज्या महिलांची ई-KYC प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती अशा महिलांसाठी पुन्हा एकदा पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. लाडक्या बहिणींना मुदतवाढ देण्यात आली असून ही शेवटची संधी असणार आहे. जर तुम्हाला 2100 रुपयांचा पुढील हप्ता मिळवायचा असेल तर तुमच्या ई-KYC प्रक्रियेमध्ये झालेल्या चुका तातडीने दुरुस्त करून घ्या, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. आदिती तटकरे यांनी स्वतः महिलांशी संवाद साधत लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव या 8 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपयांचा लाभ आज रात्रीपर्यंत कधीही मिळू शकतो. कारण या 8 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू झाले असले तरी पैसे खात्यावर जमा होण्यासाठी बँकेचा सर्व्हर अपडेट असणे आवश्यक आहे. ज्या बँकांचे सर्व्हर सुरळीत होते अशाच बँकांमध्ये आज पैसे जमा झाले आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकनाथ शिंदे साहेबांनी निधीसाठी मान्यता दिली असून DBTचे बटन दाबताच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर नेमके काय करायचे हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन नाव नोंदणी प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींनो, ज्या महिलांचे फॉर्म प्रलंबित आहेत त्यांनी नारी शक्ती DBT ॲपवर जाऊन आपले स्टेटस तपासावे असा सल्ला देखील देण्यात आला आहे. पुढील टप्प्यात उद्या आणखी जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार असून त्यासाठी मंत्रालयातून
परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. 1500 रुपये प्लस 1500 रुपये असे एकूण 3000 रुपयांचे हप्ते उद्या महाराष्ट्रातील आणखी 10 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहेत. आजच्या 8 जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू झाल्याने त्या भागातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ठाणे जिल्हा, जो उपमुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला मानला जातो, तेथे सर्वात आधी प्रक्रिया सुरू झाली. त्याचबरोबर सातारा, पुणे ग्रामीण, नागपूर, कोल्हापूर, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपयांची रक्कम जमा झाली आहे. महिलांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की या पैशांमुळे घर खर्च, मुलांची शाळेची फी आणि औषधोपचारासाठी मोठा आधार मिळतो. निवडणुकीनंतर देखील सरकारने आम्हाला विसरले नाही, याबद्दल महिलांनी एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानले आहेत. अशा प्रकारे निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये थेट 3000 रुपयांची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून सरकारने दिलेला शब्द पाळल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ लवकरात पोहोचतील. धन्यवाद.